तर नमस्कार मित्रांनो, सर्वांना जय हिंद व जय महाराष्ट्र। जसं की मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे, आता या ठिकाणी आपले ट्रेनिंग संदर्भात या ठिकाणी हालचाल सुरू झालेला आहे व या ठिकाणी यादीसुद्धा आपली पडलेली आहे आणि तुम्हाला याबद्दल माहिती मी या ठिकाणी दिलेली आहे मित्रांनो, अगोदर दिलेली आहे। त्यानंतरसुद्धा तुम्हाला या ठिकाणी मी काय महत्त्वाची माहिती आली होती, काय नाही ट्रेनिंग संदर्भात अटी व शर्ती काय होत्या काय नाही ते सर्व तुम्हाला माहिती मी या ठिकाणी सांगितलेली आहे। तरी आपल्या काही मित्रांनी आपल्याला या ठिकाणी कमेंटमध्ये विचारलं होतं की किंवा त्यांनी यावर एक व्हिडिओ बनवा म्हणून सांगितलं होतं। मेडिकल सर्टिफिकेट आणि पोलीस कॅरेक्टर सर्टिफिकेट म्हणजे मित्रांनो आपलं वैद्यकीय चाचणी प्रमाणपत्र आणि पोलीस व्हेरिफिकेशन म्हणजे आपलं चरित्र पडताळणी प्रमाणपत्र, याच्यावरती त्यांनी सांगितलं होतं की एक व्हिडिओ बनवा म्हणून सर। तर मित्रांनो तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्येच सांगितलं होतं, 15 तारखेला अपडेट आली होती, त्याच टायमाला तुम्हाला सांगितलं होतं, नाही त्याच्या अगोदर सांगितलं होतं मित्रांनो की 15 तारखेनंतर तुमची ट्रेनिंगची अपडेट या ठिकाणी 100% येईल आणि ती त्या दिवशी आली होती। तर पोलीस व्हेरिफिकेशनचं कसं आहे मित्रांनो, पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट हे माझ्या माहिती असतो कमीत कमी 6 महिनेपर्यंत ते व्हॅलिड असतं। तसं 1 वर्षापर्यंत पण चालू शकतं मित्रांनो, पण ते आपल्या जी समोरची आपली म्हणजे ज्यांना आपल्याला ते सादर करायचं आहे ते त्यांच्या म्हणण्यानुसार असतं। एक ते 6 महिनेपर्यंत ते घेऊ शकता किंवा त्या ठिकाणी 1 वर्षापूर्वीचं सुद्धा घेऊ शकता। तर मी तरी आपल्या मित्रांना सांगितलं होतं की तुम्ही 2025मध्ये हे जे 2 प्रमाणपत्र आहे आपले पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट आणि मेडिकल सर्टिफिकेट हे नवीन काढून घ्या, कारण आता याच्यामध्ये जे आपल्याला पहिले राहिलेले उमेदवार होते 13,500चे त्यांनी या ठिकाणी ते डॉक्युमेंट काढलेले होते, पण त्यांचं ट्रेनिंग कॅन्सल झाल्यामुळं त्यांचे ते डॉक्युमेंट त्या ठिकाणी द्यायचे राहूनच गेले होते, म्हणजे ते ट्रेनिंग झाले नाही म्हणून ते तसेच राहिले। तर त्यांनी मला विचारलं होतं की सर आता हे डॉक्युमेंट चालतील किंवा नाही चालणार। तर मित्रांनो मेडिकल सर्टिफिकेट हे तर लेटेस्ट लागणार आहे, कारण मेडिकल सर्टिफिकेटसाठी तुम्हाला आणि पोलीस व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला या ठिकाणी त्यांनी 10 दिवस दिलेले आहे आणि 10 दिवसामध्ये दोन्ही पण डॉक्युमेंट या ठिकाणी निघतात। पण जे आपलं PCC सर्टिफिकेट म्हणतो आपण पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट, तर मित्रांनो ते 6 महिन्यापर्यंत चालतं, पण मेडिकल सर्टिफिकेट हे एवढं जुनं या ठिकाणी चालत नाही मित्रांनो, कारण ते जास्तीत जास्त 2 ते 3 दिवसामध्ये आपल्याला भेटून जातं आणि त्याला काही जास्त वगैरे पैसे वगैरे पण या ठिकाणी लागत नाही। आणि यापूर्वी तुम्हाला माहिती दिली होती तर तुम्ही पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट आणि मेडिकल सर्टिफिकेट आता रेडी ठेवलेलं असाल, कारण ते आता 5,600 आणि काहीतरी अर्धून वरती उमेदवार त्यांची या ठिकाणी यादी जाहीर झालेली आहे आणि तुम्हाला मेसेजसुद्धा आलेले असतील। त्याच्यामधले काही 2,500 का 2,600पर्यंत उमेदवार त्यांना त्या ट्रेनिंगसाठी पाठवणार आहे आणि आता ज्या ठिकाणी तुम्हाला ट्रेनिंगला पाठवतील तिथलासुद्धा तुम्हाला मेसेज या ठिकाणी येईल। जसं की आपलं राज्य राखीव पोलीस बल SRPF गटातला, तर त्या ठिकाणी तुम्हाला काय काय साहित्यावर काय काय न्यायचं आहे तुम्हाला पण मी ते थोडक्यात सांगतो मित्रांनो। जर तुम्ही डॉक्युमेंट काढले नसेल तर लवकरात लवकर काढून घ्या, आणि जर तुमचं समजा पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट येण्यासाठी समजा थोडाफार वेळ लागला तर त्याचं टेन्शन घ्यायचं नाही मित्रांनो। जो अर्ज आपण जो फॉर्म भरतो पोलीस व्हेरिफिकेशनसाठी आपली एक प्रिंट भेटते, ती प्रिंट पण तुम्ही त्या ठिकाणी दिली तर त्याच्यावर पण तुमचं या ठिकाणी होऊन जातं, म्हणजे तुम्हाला काही प्रॉब्लेम येत नाही। आणि ज्यानंतर तुम्ही ड्युटी वगैरे जॉईन कराल त्यानंतर तुम्हाला ऑफिसकडनं एक मेसेज किंवा एक लिस्ट पडती किंवा तुम्हाला डायरेक्ट कॉल येतो की तुमचं पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट या ठिकाणी जमा झालेलं नाही, त्यावेळेस तुम्हाला ते द्यावं लागतं। पण आता तुमची ट्रेनिंग ही जी आहे तर ते तुमची पावतीवरसुद्धा या ठिकाणी होऊन जाते, त्यामुळे इथं टेन्शन घ्यायची गरज नाही। पण मेडिकल सर्टिफिकेटमध्ये मित्रांनो कॉम्प्रोमाइज नाही आहे, मेडिकल सर्टिफिकेट हे तुम्हाला 100% त्या ठिकाणी द्यावं लागेल, जे आपलं जिल्हा रुग्णालय असतं त्या ठिकाणी ते मिळतं मित्रांनो। तर त्याला जास्त काही दिवस लागत नाही, तुम्हाला ते एका दिवसात पण भेटून जाईल किंवा या ठिकाणी ते तुम्हाला 1 किंवा 2 दिवसांत भेटून जाईल मित्रांनो, त्याला काही जास्त पैसे वगैरे काही लागत नाही, त्यामुळे ते लवकरात लवकर काढून घ्या। तर तुम्हाला समजलं असेल मित्रांनो आता की मेडिकल सर्टिफिकेट आणि पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट हे 2 डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी महत्त्वाचे ट्रेनिंगसाठी, आणि बाकीचे जे डॉक्युमेंट असतात आपले ते तर समजा लागताच त्या ठिकाणी, आधार कार्ड वगैरे फोटो वगैरे सर्व डॉक्युमेंट तुम्ही त्या ठिकाणी सोबत घेऊन जा। पण हे 2 अत्यंत महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे, एक पोलीस व्हेरिफिकेशन आणि PCC म्हणजे आपलं पोलीस कॅरेक्टर सर्टिफिकेट। तर ते जुनं बी असलं तरी चालेल, पण ते 6 महिन्याच्या आतलं असलं तर चांगली गोष्ट आहे, किंवा नवीन बी काढलं तरी चालेल मित्रांनो। त्याला फक्त या ठिकाणी पावती पण तुम्हाला त्यांनी दिली तर ती पावती पण त्या ठिकाणी तुम्ही दिली तरी ते तुम्हाला त्या ठिकाणी ट्रेनिंगसाठी घेतील। अजून तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला विचारू शकता, मी तुम्हाला या ठिकाणी त्याची माहिती या ठिकाणी देईल। आणि व्हिडिओ या मित्रांनो या ठिकाणी आपला व्हिडिओ 1-2 दिवसानंतर मी टाकत असतो, कारण नुसतं व्हिडिओ टाकून या ठिकाणी फायदा नाही मित्रांनो, तुम्हाला त्या संदर्भात माहिती पण देणे या ठिकाणी गरजेचं आहे। मी सर्व माहिती वगैरे व्यवस्थित काढूनच तुम्हाला या ठिकाणी देतो, नुसते व्हिडिओ बनवून फायदा नाही मित्रांनो, कारण तुम्हाला पण त्या ठिकाणी पुरेपूर माहिती मिळाली पाहिजे। या उद्देशाने मी व्हिडिओ थोडा लेट टाकतो,
पण तुम्हाला व्यवस्थित माहिती देतो. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला नक्की सांगा मित्रांनो. अजून तुमचे काही प्रश्न असतील तर मला तुम्ही कमेंटच्या माध्यमातून विचारू शकता. मी तुम्हाला या ठिकाणी नक्की सांगण्याचा प्रयत्न करेल. तर चला भेटूया नवीन अपडेट आल्यानंतर. सर्वांनी तयार राहा व सर्वांना प्रशिक्षण जे आपले उमेदवार जातील प्रशिक्षणासाठी त्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. जय हिंद व जय महाराष्ट्र.